नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे सांधेदुखीवर शस्त्रक्रियेविना स्टेम सेल उपचार पद्धती आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अपूर्व महाले. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अपूर्व महाले हे सध्या रिजन ऑर्थोस्पोर्ट मुंबई इथं कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ते आचार्य विनोबा भावे सुपर स्पेशलिस्ट वर्धा इथं सुद्धा कार्यरत आहेत. डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या विषयावरचं मार्गदर्शन त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपला विषय आहे सांधेदुखीवर विना शस्त्रक्रिया स्टेम सेल उपचार पद्धती आणि मला वाटतं सांधेदुखीसारख्या आजारावर जर विना शस्त्रक्रिया उपचार होत असेल तर याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठेच नसेल. तर रिजनेक्स मध्ये असं नेमकं काय केलं जातं की जेणेकरून विना शस्त्रक्रिया ही सगळी उपचार पद्धती त्या ठिकाणी केली जाते, काय सांगू शकता? रिजनेक्स पद्धतीमुळे आपल्याला कुठलंही ॲडमिशन न घेता किंवा आपल्याला कुठेही ॲडमिशन न घेता आणि सोबतच एका दिवसातच किंवा 3 दिवसातच आपल्याला ते उपचार घेता येतात. सोबतच या पद्धतीत आपल्याला फक्त इंजेक्शन्स घ्यायचे असतात, कुठलीही सर्जरी करायची नाही. ही एक प्रक्रिया आहे आणि त्यात स्टेम सेल ही एक क्रिया आहे जेव्हा आपण इंजेक्शन करतो. त्यामुळे रिजनेक्स एक अशी पद्धत आहे जे आपण समग्र विचार करून कुठल्याही सांधेदुखीचा त्याचं काहीतरी एक उपचार किंवा सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच. आणि मला वाटतं तेच आपण रिजनेक्स मधून देण्याचा प्रयत्न आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना करत असतो. तर मला असं विचारायचं आहे, खरं तर आजचा आपला विषय आहे की सांधेदुखीवर विना शस्त्रक्रिया स्टेम सेल उपचार पद्धती. स्टेम सेल म्हणजे नेमकं काय हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे. आणि स्टेम सेल आणि PRP या दोन उपचार पद्धती आहेत, काय यामध्ये साम्य आहे? स्टेम सेल म्हणजे अस्थिमज्जामध्ये असलेले किंवा आपल्या हाडांच्या पोकळीमध्ये जे काय आपण ज्याला कोणी रक्ती म्हणतो, कोणी अस्थिमज्जा म्हणतं, त्यात असणारे कोशिका आहेत ज्या स्टेम सेल्स आहेत आणि ज्या कुठल्याही चांगल्या सेल्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात. आणि त्यात आपल्याला एक लक्षात येईल की स्टेम सेल्स ही एक कोशिका आहे, सेल्स आहेत. आणि PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मामधली प्लेटलेट पण एक कोशिका आहे, पण प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये प्लेटलेट ही स्टेम सेलपेक्षा कैक पटीने कमी काम करते. आणि प्लेटलेट PRP म्हणजे ग्रोथ फॅक्टर्स आणि प्लेटलेट. पण जर का स्टेम सेलचा विचार आपण केला तर स्टेम सेल म्हणजे एक अशी कोशिका जी बरेच दुसऱ्या कोशिकांमध्ये ती कन्वर्ट होऊ शकते. नक्कीच. मला वाटतं ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की स्टेम सेल आणि PRP ही उपचार पद्धती कशा पद्धतीने रुग्णांमध्ये वापरली जाते. रेजेनेक्स मध्ये हे जे काही उपचार केले जातात ते साधारण पेशंट्स आल्यानंतर किती काळापर्यंत केले जातात किंवा किती काळापासून तुम्ही हे सगळे उपचार आतापर्यंत पेशंट्सला देत आहात, काय सांगू शकता? रिजनेक्सची स्थापना 2005 मध्ये डॉक्टर क्रिस सेंटिनो यांनी US मध्ये केलेली आणि तेव्हापासून आज जवळजवळ 16 वर्ष 15 वर्ष होतात. हे US मधलं तंत्रज्ञान आहे जे आम्ही इंडियामध्ये घेऊन आलोय देशात. आणि गेल्या 3 वर्षापासून आम्ही हैदराबाद आणि मुंबईला क्लिनिक आहेत आमचे आणि ते आम्ही स्टेम सेल थेरपी सुरू केली आहे. आणि ही स्टेम सेल पद्धती फक्त सांधेदुखी आणि मसल टियर आणि जे स्पोर्ट्स इंजरीज आहेत त्यासाठी आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्यासाठी आहे. ही अन्यथा कुठल्याही दुसऱ्या आजारांसाठी आम्ही ही करत नाही, पहिली बाब. दुसरी बाब म्हणजे जेव्हा आपण ही करतोय, बहुतेक रिजनेक्स जगातलं पहिलं असं तंत्रज्ञान होतं ज्यात व्हिज्युअलायझेशन म्हणजे सोनोग्राफी आणि एक्सरेच्या सहाय्याने आपल्याला एक्झॅक्टली तिथे जाता येतं जिथे इंजुरीज आहेत, जिथे तुमचं हाडांचं आवरणची झीज झालेली आहे आणि आपण तिथे स्टेम सेल त्यांचं रोपण करतो. त्यामुळे जे इफेक्ट्स आहेत ते फार फार जास्त आहेत. सोबतच आपल्याला रिजनेक्सद्वारे आणि जे लॅब प्रोसेसिंग आहे रिजनेक्सचं त्याद्वारे इतकं जास्त तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे की आपल्याला नंबर ऑफ टाइम्स कॉन्सन्ट्रेशन जे आपण कॉन्सन्ट्रेट करतो स्टेम सेल आणि प्लेटलेट्स ते कुठल्या पेशंटसाठी केव्हा आणि कसं करायला हवं त्याचा फार अचूक नेम लागू शकतो इथे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कधीपासून हे सुरू झालेलं आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पेशंट्सवर हे वापरत असता, मात्र साधारण कोणत्या पेशंट्सवर या पद्धतीची उपचार पद्धती आहे ती तुम्ही करत असता, साधारण कशा प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येत असतात आणि मग तुम्ही त्यांना ही उपचार पद्धती देत असता? साधारणतः आपल्याकडे सगळे पेशंट जे असतात ते हाडांचा कुठला जॉईंट्सचा किंवा सांधेदुखीमुळे स्पाईनमध्ये कमरेला दुखणं असेल किंवा गुडघ्याला, खांद्याला, हिप्सला
AVN चे पेशंट्स आहेत, असले भरपूर पेशंट्स आपल्याकडे येतात. पण नेमकी ही पद्धती जॉईंट्स आणि मसल टियर्स किंवा जॉईंट्समध्ये असणाऱ्या ज्या वाबी आहेत, ज्याला आपण मेनिस्कस टियर म्हणतो किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो, त्यासाठी आपण ही पद्धती सगळ्यात जास्त वापरतो. नक्कीच. आणि साधारण वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, म्हणजे कुणी सांध्याचं दुखणं घेऊन येत असेल, कुणी गुडघ्याचं दुखणं घेऊन येत असेल. जर जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात तोपर्यंत त्यांचा जो आजार असेल तो खूप पुढेपर्यंत निघून गेलेला असतो. मग साधारण प्रत्येक पेशंट्सवर कसे तुम्ही उपचार करत असता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात जर एखाद्या गुडघ्याची झीज झाली तर मग त्या पेशंट्सवर सुद्धा अशा प्रकारचे उपचार करता येतात का? सगळ्यात अगोदर सांगायची बाब म्हणजे जेव्हा पण लक्षणं येतात, म्हणजे गुडघा दुखतोय कोणाचा, आपण गुडघ्याचं उदाहरण घेऊया. जर का कोणाचा गुडघा दुखतोय तर तो पहिल्यांदा ते लक्षण आहे, त्याचा अर्थ हा नाही की भरपूर काही डॅमेज झालेलं आहे. पण सोबत जसं हे होत राहणार त्यात आपण स्टेज 4 पर्यंत, म्हणजे ज्यात जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की फक्त सर्जरीचा उपाय आहे, तोपर्यंत न जाता स्टेज 2 स्टेज 3 पर्यंत आपण पेशंटला भरपूर मदत करू शकतो आणि जेणेकरून तो पूर्णपणे सर्जरी टाळू शकतो. तर नक्कीच ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगताय स्टेम सेल उपचार पद्धतीबद्दल, तर मला वाटतं स्टेम सेल उपचार पद्धती ही भारतातल्या पेशंटसाठी सध्या अशी नवीन उपचार पद्धती आहे. आणि जर आपण म्हटलं तर विना शस्त्रक्रिया आणि डे बाय डे होणारी ही उपचार पद्धती आहे. तर मला असं म्हणायचंय की साधारण कोणत्या वयात ही उपचार पद्धती वापरली जाऊ शकते? कारण का बऱ्याचदा असं म्हटलं जातं की लहान वयात ही उपचार पद्धती आपण वापरू शकत नाही. हे कितपत खरं आहे? काय सांगू शकता याबद्दल? तसं पाहता आपण आमच्याकडे जे देशातले इंडियातले पेशंट्स आहेत त्यांचा जर का आम्ही विचार केला तर सगळ्यात यंगेस्ट आपल्याकडे 16 वर्षाचा पेशंट आहे आणि सगळ्यात ओल्डेस्ट 84 वर्षाचा आहे. तर आपण समग्र एज ग्रुप आपण कॅटर करतोच आहे त्या गोष्टींमध्ये. आणि लहान आणि मोठं असं नसतं, कारण आपली बॉडी स्टेम सेल रोज बनवते आणि रोज ते स्टेम सेल्स एक्सक्रीट होतात, ते स्टोर्ड होतात, ते सगळं साधारणतः सुरू आहे. आपण जे काम करतोय ते फक्त जे स्टोर्ड स्टेम सेल्स आहेत ते ज्या ठिकाणी इजेच्या ठिकाणी इंजुरीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत ते आपण तिथनं घेऊन एक्झॅक्टली तिथे टाकतोय जिथे त्यांची गरज आहे. आणि बॉडी स्वतः आपली जी शरीर रचनेप्रमाणे जे आपले धमन्या आहेत त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर आपण तिथे स्टेम सेल टाकून एक प्रोसेस इनिशिएट करतोय. नक्कीच. मला ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की स्टेम सेल उपचार पद्धती ही प्रत्येक पेशंटवर साधारणपणे कशा पद्धतीने केली जाते, तर मला असं म्हणायचंय प्रत्येक वेळेला जेव्हा पेशंट येतो तेव्हा फक्त गुडघेदुखीच घेऊन येत नसेल, तर त्याचे बऱ्याचदा सांधे सुद्धा त्या बरोबरीने दुखत असतील. कारण का एकदा जॉईंट पेन सुरू झाले की ते सांध्यांचे गुडघ्यांचे हे प्रत्येक ठिकाणचे जॉईंट पेन सुरू झालेले असतात. मग अशा वेळेला जर एकाच वेळी वेगवेगळ्या सांध्यांची जर दुखणी आली, अशा पेशंट्सवर सुद्धा ही उपचार पद्धती केली जाऊ शकते? नक्कीच. जेव्हा आपण ही गोष्ट करतोय तेव्हा मोठे जॉईंट्स आपण ज्या गोष्टीला म्हणतो की गुडघे आहेत किंवा खांदे आहेत किंवा हिप जॉईंट आहेत, या जेव्हा पण हे असले प्रॉब्लेम होतात तर एका वेळेस 2 जॉईंट्स जर का इन्व्हॉल्व असतील तर तेवढं स्टेम सेल आपल्याला आम्ही जेव्हा ब्लड बोन मॅरो विड्रॉ करतो तेव्हा आपण ते भेटू शकतो. पण 2 मेजर जॉईंट्सपेक्षा जास्त असतील तर आपल्याला त्या सेटिंगमध्ये करायला लागते ती प्रोसेस. आणि बऱ्याच वेळेस भरपूर लोकांना रुमेटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असले आजार असतात. तर तेव्हा ह्या ऑटो इम्युन डिसीजेस आहेत ज्यामुळे आपली स्वतःचीच एक शरीर स्वतःच्याच जॉईंट्सच्या विरोधात काहीतरी तयार करतंय, तर आता असल्या जॉईंट्सचं आपण परत काय म्हणू पुनर्वसन करू शकतो. पण परत जर का ते तसंच त्यांची बॉडी अँटीजन तयार करायला लागली तर परत तसं होणार नाही याची संभावना आपल्याला नाकारता येत नाही. ओके. नक्की. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की कशा प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येत असतात आणि मग तुम्ही उपचार पद्धती कशी त्यांना देऊ शकता हे ठरवत असतात, तर साधारण आतापर्यंत रेजनेक्समध्ये किती प्रकारचे पेशंट्स आलेले आहेत आणि किती प्रकारच्या पेशंट्सना ही स्टेम सेल असेल किंवा PRP उपचार पद्धती तुम्ही दिलेली आहे? साधारणतः जर का रिजनेक्स म्हणायचं झालं तर पूर्ण जगभरात आमचे एक 55 ते 60 ॲफिलिएट्स आहेत जे रिजनेक्समध्येच ट्रेन झालेले आहेत. रिजनेक्सचं एक अपेक्स सेंटर आहे डेन्व्हरला US मध्ये. पण त्यानंतर पूर्ण मिळून जर का नेटवर्कचा विचार केला तर आपण 70,000पेक्षा जास्त लोकांना ट्रीट केलेले आहे आतापर्यंत. आणि आपल्या भारतामध्ये गेल्या 3 वर्षात आपला हा काउंट एक जवळजवळ 800 ते 1000च्या घरात येतो. आणि त्यात मेजॉरिटी आपल्याकडे
का म्हणून लक्षात येत नाही, पण मेनली गुडघे आहेत आणि खांदा आणि स्पाइन हे सगळ्यात मेजर आहे. पण आता आपण एक गोष्ट आणखीन इंट्रोड्यूस करतोय ॲडव्हान्समेंटमध्ये, अवॅस्क्युलर नेक्रोसिस ज्याला म्हणतात, जे हिपमध्ये जो आपला सांधा असतो त्याचा एक हेड ऑफ फीमर नावाचं गोल एक हाड असतं, ते आपोआप जिरपतं. तर त्यातही एक ॲडव्हान्समेंट डिकम्प्रेशन आपण सुरू करणार आहोत. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की गुडघ्यांसाठी आता नवीन उपचार पद्धती तुम्ही काय आणताय, आणि मला वाटतं हे स्टेम सेल उपचार जेव्हा तुम्ही वापरत असता तेव्हा आपल्या शरीरातनं ते नेमके कोणत्या भागातनं काढले जातात आणि कशा पद्धतीनं वापरले जातात? आतापर्यंत किती पेशंट्स तुमच्याकडे येऊन गेले? ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर रेजनेक्समध्ये आतापर्यंत गुडघेदुखीसाठी, सांधेदुखीसाठी आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी पेशंट्स येऊन गेलेत. मला आता हे विचारायचं की जेव्हा तुम्ही स्टेम सेल उपचार पद्धती करत असता तेव्हा ती शरीरातल्या कुठल्या भागातनं काढून घेतली जाते आणि कशा पद्धतीनं ती रोवली जाते, आणि ज्या ठिकाणी तुम्ही ते रोवता त्या ठिकाणी ते तसेच राहतात की इतरत्र सुद्धा पसरत असतात? काय सांगू शकता? आपण स्टेम सेल्स नेमके काढतो म्हणजे शरीरात भरपूर ठिकाणी स्टेम सेल्स असतात. सर्क्युलेटिंग स्टेम सेल्स पण असतात रक्तामध्ये, किंवा चरबीच्या भागात पण स्टेम सेल्स असतात. आणि सगळ्यात आपण मात्र ज्या गोष्टींवर केंद्रित केलं आहे आपलं लक्ष, आणि जी सोपी आहे आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे, ती म्हणजे आपण त्याला मेझेनकायमल स्टेम सेल्स म्हणतो, जी अस्थिमज्जा किंवा हाडांमध्ये जे साठवलेले स्टेम सेल्स असतात. त्यातल्या त्यातही मोठ्या लांब हाडांमध्ये स्टेम सेल्स असतात, पण सगळ्यात जास्त प्रमाण आणि सगळ्यात इझिली जे आपण काढू शकतो ते आम्ही पाठीचं जे हाड आहे त्याच्या अगदीच बाजूला एक हिप बोन असतं, तिथनं ते फार सहजरित्या आपण घेता येतं. आणि ते हिप बोनमधनं घेताना पेशंटला पण कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही, पेनलेस असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथनं काउंट जो आहे, जे नंबर ऑफ स्टेम सेल्स आहेत, तर संख्या जी स्टेम सेल्सची आहे ती सगळ्यात जास्त भेटते आणि क्वालिटी पण चांगली असते. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोणत्या भागातनं हे काढले जातात, मात्र सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात ते फक्त सांधेदुखी आणि गुडघेदुखी घेऊन येत नसतात, इतर सुद्धा बऱ्याच प्रकारचे आजार त्यांना असतात, जसे की अॅनिमिया असेल किंवा डायबिटीस असेल. अशा पेशंट्सवर सुद्धा स्टेम सेल उपचार पद्धती ही यशस्वी ठरू शकते का? याबद्दल जर गैरसमज असतील तर याबद्दल काय सांगू शकतात? नक्कीच. जेव्हा पेशंट, आम्ही या गोष्टींना कोमॉर्बिडिटीज म्हणतो, म्हणजे संलग्न आजार असतात पेशंट्सला, तर हिमोग्लोबिन कोणाचं कमी आहे किंवा कोणी डायबिटिक आहे, तर आम्ही त्यांचा तो तसला विचार करूनच जे कॉन्सन्ट्रेशन आहे स्टेम सेलचं ते आपण लक्षात घेतो. सोबतच हिमोग्लोबिन कमी असेल तर आपण वाट पाहतोय, काही औषधं देतो जेणेकरून हिमोग्लोबिन आणि प्रोजिनेटर सेल्स जे स्टेम सेल्स आहेत ते चांगले असतात, कसे करायला हवेत, क्वालिटी आपण कशी वाढवायला हवी स्टेम सेल्सची, याबद्दल सगळं मार्गदर्शन केलं जातं. सोबतच आमच्या क्लिनिकमध्ये एक इन हाऊस फिजिकल थेरपिस्ट आहे, जो फिजिओथेरपिस्ट स्वतः सांगतात पेशंट्सला की नेमकं तुम्ही काय करायला हवं, जेणेकरून सांधेदुखीमुळे उद्भवणाऱ्या ज्या मांसपेशींच्या समस्या आहेत त्याचं पण निवारण कसं होऊ शकतं. नक्कीच. त्याचप्रमाणे मला हे सुद्धा तुम्हाला विचारायचं की गुडघ्यांची झीज असेल किंवा मणक्यांची झीज असेल, अशा वेळेला जर पेशंट तुमच्याकडे आला तर मग त्याच्यावर सुद्धा तुम्ही स्टेम सेल उपचार पद्धती वापरत असता? मणक्यांच्या झीजेमध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणू शकतो आपण स्टेम सेल उपचार पद्धती. आणि मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ज्याला मेनिस्कस म्हणतो आणि ज्यात टियर होण्याची संभावना असते खूप वेळा, तर त्यासाठी पण स्टेम सेल उपचार पद्धतीने फार छान उपचार होतात. इवन PRP पण जेव्हा आपण म्हणतो की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ते पण त्यावर फार इफेक्टिव्ह ठरलेलं आहे. जसं मणक्यांचं म्हटलं तर आपण मणक्यांमध्ये असणारी गादी जर का ती अगदी इनिशियल फेजेसला असेल तर स्टेम सेल काही करू शकतात, पण त्यात नेमका PRPचा रोल फार जास्त आहे मणक्यांमध्ये रादर दॅन स्टेम सेल. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही मणक्यांबद्दल बोलला, आणि मला वाटतं आतापर्यंत आपण प्रेक्षकांना गुडघेदुखीबद्दल सांगितलं किंवा गुडघ्यांच्या आजारांबद्दल सांगितलं आणि त्यामध्ये कसे स्टेम सेल वापरले जातात याबद्दल सांगितलं. मात्र आजच्या बैठ्या जीवनशैलीमुळे मणक्यांचे आजार जे आहेत ते सुद्धा खूप वाढलेले आहेत. तर या मणक्यांच्या आजारांसाठी सुद्धा रेजनेक्समध्ये असे काही विशिष्ट उपचार पद्धती तुम्ही देत असता का? काय सांगता येईल? जेव्हा मणक्यांचा आजार असतो किंवा लोकांना पाठदुखी असते, त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे समोरच्या आपल्या कोर मसल्स आहेत त्या ॲक्टिव्हेटेड नाही आहेत, किंवा आपल्या
स्वतःच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे सध्याच्या जीवनशैलीमुळे असले बरेच प्रकार झालेले आहेत की आपल्याला ज्या मसल्स ॲक्टिवेट करायला हव्यात त्या नाही आहेत. त्यासाठी आमचा फिजिकल थेरपिस्ट जे आहेत ते संपूर्णपणे मार्गदर्शन करतात आणि त्याचसोबत जेवढं आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन पुनर्वसन मसल्सचं जेवढं करू शकतो ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सोबतच रिजनेक्समध्ये PL लायसेट किंवा ज्या ॲडव्हान्स प्लेटलेट आपण प्रक्रिया आहेत त्या सगळ्या आपण आपल्या लॅबमध्ये त्या करतोय आणि सोबतच त्या आपण इंजेक्ट करतो असल्या ठिकाणी जिथे त्या राहतील. कारण प्लेटलेट्स किंवा स्टेम सेल आपण रक्तात सलाईनसारखं देऊन उपयोग नाही. त्यामुळे जिथे इजा आहे आणि राहू शकतात तिथे त्या असणं फार महत्त्वाचं आहे. नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय तर मला असं विचारायचंय की या उपचारादरम्यान म्हणजे जेव्हा रेजनेक्समधनं उपचार घेऊन रुग्ण घरी जात असतात त्यानंतर रुग्णांना तपासणीसाठी पुन्हा कधी यावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या उपचारादरम्यान काही विशिष्ट प्रकारची औषधं किंवा काही डाएट सुद्धा तुम्ही देत असता का? आणि ही सगळी उपचार पद्धती घेऊन बाहेर पडत असतात त्यानंतर काही विशिष्ट प्रकारची औषधं असतील किंवा डाएट असतील त्या पेशंट्सला दिला जातो का तुमच्याकडनं? काय सांगू शकता? आपण पेशंट्सला नेमकं ऑर्गॅनिक आणि जे स्टिम्युलेटिंग डाएट आहे ते सांगतोय आणि त्यासाठी आपण त्यांना सगळं कागदपत्र आणि जे लिटरेचर आहे ते देतो. सोबतच आपण त्यांना सप्लिमेंट्स पण देतो जे की प्युअरली नॅचरल असतात आणि जे हिलिंगसाठी महत्त्वाचे असतात. सोबतच या सगळ्या गोष्टींसोबतच आम्ही त्यांना जे परत बोलवण्याचा कार्यक्रम आहे त्या महिन्यातनं एकदा ते आमच्यासोबत येतात आणि आम्ही त्यांना परत सांगतो की नेमकं करायचं काय आहे. आणि जर का स्टेम सेल थेरपी आपण करत असू तर नेमकी 3 दिवसांची थेरपी येते. तर त्यानंतर सुद्धा एक 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात तो पेशंट परत आपल्याकडे येतो आणि एक PRP शॉट परत करायला लागतो जो बूस्ट करतो स्टेम सेल ॲक्टिव्हिटी. तर त्यासाठी तर आपण पेशंटला आणि तो सोबत असतो. त्याचा जो प्रवास आहे बरं होण्याचा तो पूर्ण आमच्या सोबतच असतो. म्हणजे तुम्ही हे सांगितलं जसं की स्टेम सेल केल्यानंतर सुद्धा आपण पुन्हा एकदा PRP करू शकतो त्या पेशंटवर. बिलकुल. याबद्दल थोडक्यात मला वाटतं प्रेक्षकांना सांगणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्टेम सेल थेरपी करतो तर स्टेम सेल म्हणजे आपण एक सीड रोवतोय तर त्याला खत कसं टाकायचं तर खत एक PRP आहे. तर ते ॲक्टिव्हिटी वाढवतो स्टेम सेलची आणि ही एक जगमान्य पद्धत झालेली आहे. उशिरापर्यंत राहणारी ही प्रोसेस आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं की असं बऱ्याच जणांच्या ऐकिवात आहे की स्टेम सेल ही उपचार पद्धती करत असताना त्याच्या शरीरातले नाही तर आपल्या ब्लड रिलेशन मधले स्टेम सेल घेऊन सुद्धा आपण ही उपचार पद्धती आपल्या शरीरावर करून घेऊ शकतो. याबद्दल जर गैरसमज लोकांच्या मनामध्ये असेल मला वाटतं कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करणं खूप आवश्यक आहे. काय हा चांगला प्रश्न विचारला होता आपण. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची रजिस्ट्री मेंटेन केली जाते तेव्हा हे लक्षात आलं की गेल्या 16 ते 18 वर्षापासून जे माणसातलं स्वतःचं जे स्टेम सेल आहे आणि त्याचं रोपण आपण जर का केलं तर कुठेही जास्तीची वाढ किंवा दुसऱ्या कॅन्सरस ग्रोथ ज्याला आपण म्हणतो असं झालेलं नाही आहे आणि फार सेफ आहे. पण बाकीचं जे आपण म्हणतोय प्लासेंटा किंवा दुसऱ्या कुठल्या लोकांचं घेऊन आपण करतोय तर त्यासाठी फार कमी फॅक्टर्स आहेत आणि त्यात पण असं लक्षात आलं आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये की जे प्लासेंटा किंवा कुठल्या एम्ब्रियॉनिक सेल्सपासून घेतल्या जातं त्यात लाईव्ह स्टेम सेल्स नसतात, त्यात सजीव कोशिका नसतात. तर ते फक्त ग्रोथ फॅक्टर्स असतात जे फक्त बूस्ट करतील, ते पूर्णपणे काम करणार लॉंग टर्म काम करणार नाहीत. नक्कीच. त्याचप्रमाणे मला असं विचारायचं एक जाता जाता की ज्यांना स्टेम सेल उपचार पद्धती करून घ्यायची आहे आणि त्यांनी रेजनेक्समधनंच का करून घ्यावी याबद्दल जर तुम्हाला सांगायचं तर रिजनेक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर ट्रेनिंग आहे की जे फार कमी लोकांना आणि फक्त 70 लोक आहेत जगात जे करतात आहे या सगळ्या गोष्टी आणि सगळं काही देखरेखीखाली होतं. म्हणजे कुठे पण स्टेम सेल जर का इजा असेल तिथेच पोचते जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅब ज्या स्पेशलाइज्ड लॅब्स आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी टेक्निशियन्स आहेत त्या आणि दोज आर व्हेरी एज्युकेटेड. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे हा समग्र उपाय आहे. हा परत होऊ नये, ती परत इजा होऊ नये त्यासाठी आपण काय करणार महत्त्वाची काळजी घेत असतो. नक्कीच मला वाटतं योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे जर उपचार घ्यायचे असतील तर नक्कीच एकदा तरी त्यांनी रेजनेक्सला भेट देणं खूप आवश्यक आहे. सर तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, आपले मनपूर्वक आभार. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.